ॐ तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीत वचनामृत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि ह्या मालिकेमध्ये आपण भगवान श्री रामकृष्णांनी गायलेले बेंगॉली अभंग किंवा बेंगॉली भजन त्यावर आपण निरूपण करत आहोत आणि त्याचं आपण मराठीमध्ये भाषांतर पण केलेलं आहे आणि आपलं व्याख्यान संपल्यानंतर ते गाणं आपण ऐकणार सुद्धा आहोत। तर अशा प्रकारे ही सिरीज आपली सुरू आहे, कारण वचनामृतामध्ये भगवान श्री रामकृष्णांनी जी गाणी म्हटली त्या गाण्यामध्ये खूप सखोल भाव आहे। कारण त्या गाण्याच्या माध्यमातून भगवान श्री रामकृष्ण आपल्याला संदेश देत आहे आणि प्रसंग उचित ज्या प्रसंगाला जे आवश्यक आहे त्याच प्रकारे देत आहे। आता बघा, भगवान श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरला बसलेले आहे, आपल्या खोलीमध्ये बसलेले आहे, त्यांच्यासोबत काही भक्त पण आहे। अशा वेळेस केशवचंद्र सेन आपल्याला माहिती आहे की मूर्तिपूजा मुळीच मानत नव्हता। तो ब्राह्म समाजाचा एक मोठा प्रचारक, पण बघा खूप चांगला वक्ता होता, युवकांना खूप आकर्षित करायचा, पण मूर्तिपूजा मात्र मुळीच मानत नव्हता। तेव्हा भगवान श्री रामकृष्ण स्वतः त्याच्या भेटीला गेले आणि बघा, भगवान श्री रामकृष्णांच्या भेटीमुळे तो एवढा प्रभावित झाला की तो मूर्तिपूजा मानायला लागला आणि भगवान श्री रामकृष्णांची वचनं ऐकायसाठी स्वतः दक्षिणेश्वरला यायला लागला। आता आज बघा, तारीख आहे शुक्रवार 27 ऑक्टोबर 1882। 27 ऑक्टोबर 1882 ही तारीख आहे। तर ह्या दिवशी केशवचंद्र सेन आपल्या शिष्यांसोबत नौकेमध्ये तो विहार करत आहे आणि तो दक्षिणेश्वरला आलेला आहे आणि आता त्या नौकेमध्ये भगवान श्री रामकृष्णांना पण घेणार आहे आणि नौका विहार करताना त्यांच्या भक्तांसोबत, म्हणजे भगवान श्री रामकृष्णांचे पण भक्त असणार आणि केशवबाबूचे पण भक्त असणार, त्यांच्यासोबत भगवान श्री रामकृष्णांना घेऊन जात आहे। म्हणजे स्वतः तर परिवर्तित झालेच, पण त्यांचे अनुयायीसुद्धा खूप प्रभावित झाले, कारण भगवान श्री रामकृष्ण नुसते बोलत नव्हते तर त्यांना समाधीचा मुहुर्मुहू अनुभव यायचा। आता जी व्यक्ती भगवंताच्या रूपांचं दर्शन करते, भगवंताशी बोलते, आईशी बोलते, अशा व्यक्तीवर विश्वास बसणं भागच आहे, कारण ती प्रत्यक्ष अनुभूती आहे, तुम्ही नाकारू शकत नाही। तेव्हा केशवबाबू आलेले आहे, त्याने निरोप पाठवला दक्षिणेश्वरला की भगवान श्री रामकृष्णांना इथे नौकेमध्ये घेऊन या। तेव्हा भगवान श्री रामकृष्ण, त्यांचे काही भक्त, मास्टर महाशय वगैरे सगळे त्या नौकेमध्ये गेले। नौकेमध्ये गेल्यानंतर लगेच भगवान श्री रामकृष्णांना समाधी लागली आणि तिथे गेल्यावर भगवान श्री रामकृष्ण तिथे त्यांना उपदेश देत आहे। आता तो उपदेश देत आहे आणि उपदेश देता देता एक गाणं पण म्हणत आहे आणि तोच प्रसंग आज आपण इथे बघणार आहोत। कसे भगवान श्री रामकृष्ण त्यांच्याशी वार्ता करत आहे आणि त्यांच्याशी संभाषण करता करता कसे समाधीमध्ये जात आहे, कसे गाणे गात आहे आणि त्यांना काय उपदेश देत आहे। त्यांना दिलेला उपदेश म्हणजे सगळ्या जगाला दिलेला उपदेश आहे। तेव्हा इथे आपण बघण्याचा प्रयत्न करूया। भगवान श्री रामकृष्ण म्हणतात, बंधन आणि मुक्ती दोहोंचीही करती तीच, तिच्याच माया प्रभावानं संसारी जीव कामकांचनाच्या खोड्यात अडकलेले असतात आणि तिची दया होताच परत मुक्त देखील होतात। ती भवबंधन हारिणी भवतारिणी असे म्हणून आपल्या मधुर कंठाने ते रामप्रसादाचे एक गाणे म्हणू लागले। आता इथे भगवान श्री रामकृष्ण काय म्हणतात,
की आई म्हणजे शक्ती, ब्रह्म आणि शक्ती. तर हा सगळा जगाचा पसारा जो आहे, आपण इथे जे काही बघतो ते सगळं शक्तीचं आहे, शक्तीचा प्रभाव आहे, शक्तीचं ऐश्वर्य आहे. आता ही माया, आपण त्याला माया म्हणतो, पण ही भगवंताचीच एक शक्ती आहे. भगवंत शक्तीच्या माध्यमातून लीला करत आहे. तर ही भगवंताची लीला आहे, लीला कैवल्यवत. ही सगळी भगवंताची लीला आहे. पण ही लीला कोण करत असते? ही लीला भगवंताची शक्ती करत असते. भगवंत करत नाही, भगवंताच्या शक्तीकडून ही लीला चाललेली असते. म्हणून भगवान श्री रामकृष्ण भवतारिणीची आराधना करायचे. कारण ह्या जगाच्या बंधनाच्या बाहेर पडायचं असेल तर आपण त्या शक्तीला नाकारू शकत नाही. त्या शक्तीची कृपा झाल्याशिवाय आपण या संसार बंधनाच्या बाहेर पडू शकत नाही. म्हणून वेदांमध्ये सुद्धा ऋषींनी देवीची स्तुती केलेली आहे. दुर्गा सूक्तम आहे, देवी सूक्तम आहे. कारण देवीची स्तुती केल्याशिवाय, देवीला प्रसन्न केल्याशिवाय आपण हे बंधन तोडू शकत नाही. कारण हे बंधन तेवढं सोपं नाही आहे. कारण ह्या जगामध्ये इतक्या काही गोष्टी आहेत, इतकी काही खेळणी आहेत की कशामध्ये ही माया आपल्याला भुलवून ठेवेल हे आपल्याला कळत नाही. आणि आपण बघतो की किती अवघड आहे. ह्या जगाचं प्रलोभन सोडणं फारच अवघड आहे. त्यासाठी शूर आणि वीर पुरुष हवा. कारण सहजासहजी तो मायेच्या बंधनाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. पण भगवान श्री रामकृष्ण म्हणतात तीच बंधनाला कारण आहे आणि तीच मुक्तीला पण कारण आहे. कारण तिच्या मायेमध्ये दोन शक्ती आहे. एक विद्यामाया पण आहे, अविद्यामाया पण आहे. अविद्यामायेद्वारे ती जीवाला बांधत असते आणि विद्यामायेद्वारे ती जीवाला मुक्त करत असते. म्हणजे तिनं जर कृपा केली तर आपण विद्यामायेचा आश्रय घेऊ शकतो. म्हणजेच काय, आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रयत्न करू शकतो. ती आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला जाऊ पण देत नाही, तिकडे वळू पण देत नाही. पण जर तिची कृपा झाली तर ती आपल्याला अशा प्रकारे मार्ग दाखवेल की ज्या मार्गाने गेल्यामुळे आपण हा संसार पार करू शकू. विद्यामाया म्हणजे ज्ञान, भक्ती, विवेक, वैराग्य हे सुद्धा आईचंच ऐश्वर्य आहे. ती आई ह्या गोष्टी पण आपल्याला देऊ शकतात आणि परत या संसारामध्ये या विषयांच्या आकर्षणामध्ये पण बांधू शकते. तर ही मायेची जी शक्ती आहे, विद्यामायेची शक्ती आहे, अविद्यामायेची शक्ती आहे. तर ते विद्यामायेमुळे जीवाला मुक्त करते, अविद्यामायेमुळे ते जीवाला बांधते. दोनही आईच्या हातीच आहे, भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात. म्हणून आईला प्रसन्न करून घेणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्या अवतारांनी, सगळ्या संतांनी आईला प्रसन्न करून घेतलं. कारण ही जगदंबा प्रसन्न झाल्याशिवाय आपण या मायेच्या बाहेर पडू शकत नाही. ती कशा प्रकारे आपल्यासमोर प्रलोभन निर्माण करेल आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे ह्या जीवाची शक्ती इतकी अल्प आहे की तो कधीही गोत्यामध्ये येऊ शकतो. तो मायेला कधी चॅलेंज करू शकत नाही की माया माझं काहीही करू शकत नाही, मी बघून घेईल, असं कधीही म्हणू शकत नाही. एवढा मोठा विश्वमित्र, एवढा मोठा तपस्वी, त्याचंसुद्धा पतन झालं. म्हणजे असे कितीतरी आपण उदाहरणं बघतो की मोठमोठे घमंडी पण ऋषी होते, पण घमंडी होते. त्यांचासुद्धा अहंकार ह्या मायेनं चूर्ण केला. या महामायेच्या समोर कुणाचंच काहीही चालत नाही. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणाले की ह्या महामायाला प्रसन्न केलं पाहिजे. शारदा देवी ही जगदंबेचा अवतार आहे, तिला प्रसन्न केलं पाहिजे. आणि स्वामीजींनी देह सोडण्यापूर्वी बेळूर मठामध्ये दुर्गापूजेचं आयोजन केलं. ते म्हणाले की आईला प्रसन्न करावं लागेल. जर आईची या संघावर कृपा असेल तर या संघाद्वारे खूप चांगलं कार्य होईल. म्हणून स्वामीजींनी मठामध्ये दुर्गापूजा सुरू केली. कारण एक दिवस त्यांना स्वप्न पडलं की दक्षिणेश्वरवरून गंगा नदीवर चालत आई मठामध्ये येत आहे. हे स्वप्न स्वामीजींना पडलं. आणि जेव्हा स्वामीजींनी हे राजा महाराजांना सांगितलं
स्वामी ब्रह्मांजींना सांगितलं की अरे राजा, मी आज असं बघितलं. तेव्हा राजा महाराज म्हणाले, मला पण तसंच स्वप्न पडलं. मी पण बघितलं की आई मठामध्ये येत आहे. म्हणजेच आईची इच्छा होती की आपण मठामध्ये जाऊन प्रतिष्ठित झालं पाहिजे, कारण हा मठ भगवंताचा आहे आणि ही शक्ती भगवंताची आहे. आता त्या शक्तीला प्रसन्न केल्याशिवाय हा संघ प्रगती करणार कसा? म्हणून आईने स्वतः इच्छा प्रगट केली की मला मठामध्ये येऊन साधूंची पूजा स्वीकारायची आहे. आणि तेव्हापासून मठामध्ये दुर्गापूजा सुरू झाली आणि ती पण सात्विक भावानं, कोणतीही अपेक्षा न ठेवता संघाच्या आणि जगाच्या कल्याणासाठी. बघा, स्वामीजीसारखे एक ऋषी, त्यांनासुद्धा माहिती होतं की ह्या संघाला यश मिळवून द्यायचं असेल तर ह्या जगदंबेची या संघावर कृपा पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतः दुर्गापूजा करायचं ठरवलं आणि मठामध्ये दुर्गापूजा सुरू झाली. म्हणून इथे भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणतात? भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की आईच करती आहे, सगळं काही तिच्याच हाती आहे, हा सगळा शक्तीचाच खेळ आहे. तीच जीवाला बंधनात टाकते आणि तीच जीवाला बंधनातून मुक्तसुद्धा करते. असं केशवचंद्र सेनांच्या शिष्यांना सांगत आहे की ज्यांचा मूर्तीवर विश्वासच नाही, जे रूप मानतच नाही, सगुण निराकार. आता सगुण निराकार म्हणजे आकार नाही पण गुण आहे. आता असं कसं असू शकते? एखाद्या व्यक्तीमध्ये गुण आहे तर ती व्यक्ती तर पाहिजे ना. ती व्यक्ती नसेल तर तुम्ही गुण कोणाचे वर्णन करणार? तर इथे ब्राह्मसमाजाची लोकंसुद्धा परिवर्तित झाले, त्यांची मनसुद्धा भरून आली. कारण आपल्या हृदयामध्ये भक्तिभाव आहेच, आपल्या हृदयामध्ये प्रेम आहेच. त्या प्रेमाला कुठेतरी आपण दिशा दिली पाहिजे. नुसतं ड्राय शुष्क ज्ञानी होण्यामध्ये काहीही अर्थ नाही, कारण त्यामध्ये काहीच आनंद नाही. इथे आपण आईशी बोलू शकतो, आईशी पूजा करू शकतो, आईच्या नावाचा जप करू शकतो, संकीर्तन करू शकतो. म्हणजे आईला घेऊन आपण किती आनंद करू शकतो. पण जे शुष्क असतात त्यांना हे सगळे आनंद घेता येत नाही. आपल्यामध्ये जे प्रेम आहे त्या प्रेमाला कुठेतरी बाहेर येण्यासाठी मार्ग पाहिजे. नाहीतर मग काय होईल? ते प्रेम जगाकडे जाईल. ते प्रेम जर आपण भगवंताला देऊ शकलो नाही, त्या प्रेमाची दिशा जगाकडे जाईल, कारण प्रेम तर आहेच. आणि जेव्हा आपण जगावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? जगावर आसक्त होतो आणि त्यामुळे आपण बांधला जातो. आता ह्या प्रेमाची दिशा आईकडे वळून द्या, ह्या प्रेमाची दिशा भगवंताकडे वळून द्या. प्रेम एकच आहे, पण त्याचं डायरेक्शन कुणीकडे आहे? त्याचं डायरेक्शन जर आईकडे असेल, भगवंताकडे असेल, तर ते प्रेमच तुम्हाला ह्या मायेतून मुक्त करेल. पण ते प्रेम तुम्ही जर सगळं जगाला देऊन बसला, तुमच्यामध्ये प्रेम आहे पण त्या प्रेमाला तुम्हाला योग्य दिशा देता आली नाही, ते प्रेम जगाकडे गेलं तर हे जग तुम्हाला बंधनात टाकेल. कारण जगाचा स्वभावच नश्वर आहे. या जगामधलं काहीही राहणार नाही. ज्या ज्या गोष्टींवर आपण प्रेम करतो त्या सगळ्या गोष्टी एक दिवस नष्ट होणार आहे. हे आपल्याला सत्य माहिती आहे, हे सांगायची गरज नाही. तरी पण आपण भगवंताला न मानल्यामुळे ह्या प्रेमाला ह्या जगाकडे जावं लागतं. आणि ते शुद्ध प्रेम, भगवंताचं प्रेम, ते जगाकडे गेल्यामुळे कलुषित होतं आणि त्यामुळे आपले सगळे बंधनं निर्माण होतात. हे जीवाला कळत नाही. म्हणून भगवान श्रीरामकृष्णांनी इथे भक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सगळं काही आईच्या हाती आहे, चाबी आईच्या हातीच आहे. बंधन आणि मुक्ती दोहोंचीही करती तीच. तिच्याच मायाप्रभावानं संसारी जीव कामकांचनाच्या खोड्यात अडकलेले असतात आणि तिची दया होताच परत मुक्त देखील होतात. ती भवबंधन हारिणी, भवतारिणी असे म्हणून आपल्या मधुर कंठाने ते रामप्रसादाचे गाणे म्हणू लागले. आता रामप्रसाद एवढा मोठा संत, केवढा मोठा कवी, आणि त्यांच्या कवितांमध्ये, त्यांच्या भजनांमध्ये, त्यांच्या गाण्यांमध्ये एवढा भाव, म्हणजे एवढं आईवरती प्रेम की सगळ्या जगाचा विसर पडला. म्हणजे पूर्ण बेंगॉलमध्ये
रामप्रसाद आणि कमलाकांत यांची गाणी खूप प्रसिद्ध आहे. घरोघरी म्हटल्या जाते. श्री रामकृष्णांची बरीचशी गाणी पाठ होती आणि ती गाणी भावपूर्ण होती. त्यामध्ये उदाहरणं दिली आहे, उपमा दिलेली आहे, आईशी भांडण केलेलं आहे. तेव्हा ती गाणी भगवान श्रीरामकृष्ण गायचे आणि त्यामुळे भक्तांच्या मनावर खूप प्रभाव पडायचा. नुसता शुष्क उपदेश देत नव्हते, पण त्या गाण्यामधून प्रेम पण व्यक्त करत होते. आईवरचं प्रेम व्यक्त करत होते. आता बघा, हे गाणं बेंगॉलीमध्ये आहे, त्याचं आपण मराठीमध्ये भाषांतर पण केलेलं आहे. तर हे गाण्यामध्ये काय म्हटलेलं आहे? श्यामा मा उडाचे घोडी, भव संसार बाजार माझे, वही जे आशा वायू भरे उडे, बांधताई माया दुडी. ही बेंगॉली व्हर्शन आहे. आणि मराठीमध्ये श्यामा माते पतंग उडवी, संसाराच्या बाजारी गे, मन पतंग आशाही वायू, बांधी त्यास माया दोरी गे. तर श्यामामा उडाचे घोडी, घोडी म्हणजे पतंग. आता ही जी आई आहे ही पतंग उडवत आहे आणि ही पतंग कुठे उडवत आहे? संसाराच्या बाजारात. आता आपल्याला माहिती आहे की पतंग म्हणजे काय आहे, माहिती आहे. पतंग उडणं म्हणजे काय माहिती आहे. हे उदाहरण सगळ्यांच्या परिचयाचं आहे. तेव्हा इथे काय म्हणतात रामप्रसाद? आपण सगळे हे पतंग आहोत, म्हणजे सगळे जीवच पतंग आहेत आणि हे या संसारामध्ये उडत आहे. हे उड्या मारत आहे संसारामध्ये. आणि दोरी कुणाच्या हाती आहे? दोरी महामायेच्या हाती आहे. तुम्ही कितीही वर उडला तरी ती कधी तुम्हाला खाली ओढू शकते, कारण दोरी तिच्या हाती आहे ना. म्हणून म्हटलं आहे की श्यामा माता पतंग उडवी, संसाराच्या बाजारी गे. संसाराच्या बाजारामध्ये ती भवतारिणी ही वेगवेगळी पतंग उडवत आहे आणि आपलं मनच एक पतंग आहे. आता ही पतंग उडणार कशी? आता आपल्याला माहिती आहे की हवा असल्याशिवाय पतंग उडत नाही. पतंग उडायला हवा पाहिजे ना. तर इथे म्हटलं आहे की ती हवा काय आहे? ती हवा आहे आशा वायू. बघा, सगळे मन, सगळे जीव, या संसारामधली सगळी लोक आता हे जे आकाशामध्ये भराऱ्या मारत आहे, संसारामध्ये जे फिरत आहे, त्याच्या मागची हवा कसली आहे? ती हवा आहे आशेची. आता प्रत्येकाच्या मनामध्ये आशा असते. आपलं सगळं जीवन आशेवरती अवलंबून आहे. आशा ही परमम दुःखम, निराशा परमम सुखम. तर ह्या पतंगी उडतात आशा वायूमुळे. आता मनुष्य जगतो कशावर? तो आशेवर जगतो. आज तो दुःख भोगत आहे, पण त्याला आशा आहे की उद्याचा दिवस चांगला होईल. अरे बाबा, तो काल पण तोच विचार केला होता, उद्याचा दिवस चांगला येईल, पण आज दुःखच आहे. आता आज दुःख आहे, त्या दुःखामधून उद्याचा चांगला दिवस कसा येणार आहे? तसं कधी होऊ शकत नाही. म्हणजे वाईटामधून चांगला होऊ शकत नाही आणि उद्या कधी येतच नाही. पण आपल्याला आशा असते की उद्याचा दिवस चांगला येणार. म्हणजे आयुष्यभर आपण आशेवर जगत असतो की आज नाही तर उद्या चांगलं होईल, आज नाही तर उद्या चांगलं होईल. म्हणजे आपल्या आशा खूप असतात आणि आशा पूर्ण झाल्या नाही की निराशा येते आणि निराशा आली की मनुष्याला दुःख होते. म्हणजे आपल्या सगळ्या दुःखाचं कारण काय आहे? आशा आणि निराशा, ह्या दोनच गोष्टी आहेत. आता आशा सोडून दिली तर निराशा येणारच नाही. म्हणजे ह्या जगामधल्या गोष्टीविषयी एवढी आपल्या मनामध्ये आशा असते, एवढे मोठमोठे आपण स्वप्न बघत असतो. आपल्याला वाटते की उद्या येणार आणि उद्या सगळं काही चांगलं होऊन जाणार. असं कधी होत नाही. एक व्यक्ती 45 वर्षाचं वय असेल आणि कॅन्सर झाला. त्या व्यक्तीला बघायला गेलो होतो आम्ही. त्या व्यक्तीला बघायला गेलो तर ती व्यक्ती, डॉक्टरांनी सांगितलं की आता काही होऊ शकत नाही, 6 महिन्यामध्ये जाणार. आणि ती व्यक्ती वेदांताचं व्याख्यान ऐकत होती. तर
आम्ही गेल्याबरोबर त्यानं तो फोन फेकून दिला आणि रडायला लागला. तेव्हा त्याला विचारलं की अरे तुला काय झालं? नाही नाही म्हणे, मी वेदांताचं व्याख्यान ऐकत होतो, पण त्यामुळे माझं मन अजूनच डिप्रेशनमध्ये गेलं. म्हणजे मी ठरवलं होतं की 60 वर्षापर्यंत पैसे कमावून घ्यायचे, खूप मेहनत करायची आणि 60 वर्षानंतर आपण हा वेदांत वाचायचा आणि आध्यात्मिक प्रगती करायची, असं मी ठरवलं होतं. पण आता जेव्हा मी तो वेदांत वाचतो तेव्हा मला आता खूप पश्चाताप होतो की अरे हे मी काय केलं? मी कशाला 60 वर्षाची वाट बघत बसलो? आता 6 महिन्यामध्ये माझं जीवन संपणार, म्हणजे माझं हे जीवन पूर्णपणे व्यर्थ गेलं. मी काहीही करू शकलो नाही. मी आशेवर जगलो. मी म्हटलं की 10 वर्षानंतर आपण करू, आता घाई कसली आहे? म्हणून मला वाटलं की आपण 60 वर्ष जगू, पण आता तर 6 महिन्यानंतरच मृत्यू ठरलेला आहे. आता त्याला एवढा पश्चाताप व्हायला लागला. पण करणार काय? आता वेळ निघून गेली, एवढा चांगला जन्म निघून गेला. बीत गए तेरे निष्फल बहुदिन, मत कर अब मन मानी. बीत गए तेरे निष्फल बहुदिन, मत कर अब मन मानी. अति दुर्लभ है मानव जीवन, वक्त बडा है दामी. तेव्हा तुझं जीवन निष्फळच निघून गेलं. बीत गए तेरे निष्फल बहुदिन, एवढं आयुष्य काहीही न कमावता निघून गेलं, या जगाच्या मागे धावण्यामध्ये निघून गेलं. बीत गए दिन निष्फल, बीत गए तेरे निष्फल बहुदिन, मत कर अब मनमानी. आता तरी आपण मनमानी करू नये. आता एवढं आयुष्य आपण घालवलं, आपण नेहमी उद्याच्या आशेवर बसलो, पण आपल्याला हे कधीच कळलं नाही की उद्या कधी येणारच नाही. जो आहे तो आजच आहे. आज आपण जर काहीच केलं नाही तर उद्या चांगला होणार कसा? एकदम तर काही बदलत नाही ना, ते हळूहळू बदलत असते. तेव्हा आपलं आयुष्य अशा प्रकारेच निघून जातं. बीत गए तेरे निष्फल बहुदिन, मत कर अब मनमानी. आता मनमानी करू नका. अति दुर्लभ है मानव जीवन. हे मानव जीवन अतिशय दुर्लभ आहे. सगळ्या 84 लक्ष जीवनामध्ये हे दुर्लभ आहे. शंकराचार्याने पण म्हटलं आहे की अतिशय दुर्लभ आहे मानव जीवन. दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रय. 3 गोष्टी या जगामध्ये प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे, भगवंताच्या कृपेनेच मिळतात. त्यामध्ये मनुष्य जीवन, मनुष्यत्वम, मुक्त होण्याची इच्छा आणि महापुरुषांचा संग, ह्या 3 गोष्टी लाभणं दुर्लभ आहे. आणि त्या जर तुम्हाला लाभल्या असेल तर त्याचा योग्य वापर करून घ्या, नाहीतर तुमचं जीवन व्यर्थ जाईल. तर बीत गए दिन, जे काहीही न निष्फल तेरे दिन, बीत गए तेरे निष्फल बहुदिन, जे इतके दिवस तर निष्फळ गेले. कशामुळे? मनमानी केल्यामुळे, स्वतःच्या मनाप्रमाणे आणि भविष्यावर आशा केल्यामुळे. अतिदुर्लभ है मानव जीवन, वक्त बडा है दामी. एक एक क्षण आपल्या जीवनामधला महत्त्वाचा आहे, एक एक क्षण. कारण गेलेला क्षण परत येत नाही. जसं समुद्राची लाट, ती लाट आली की ती परत जाते, ती कुणाची वाट बघत नाही. गेलेली वेळ, आता आजची तारीख गेली, आता ही पुन्हा कधी येणार नाही, ती गेली. तेव्हा मनमत सोरे, मनमत सोरे, बीत गया दिन फिर नहीं आता, काल नहीं रुकता कही एक पल रे. अरे माझ्या मना, आता झोपू नको. गेलेला दिवस पुन्हा कधीही आयुष्यामध्ये परत येत नाही. फक्त काय करावं लागेल? पश्चाताप करावा लागेल की अरे आयुष्य आपलं व्यर्थ गेलं, आता आपलं भविष्यात काय होईल? आपण या जन्मामध्ये काहीच कमावून ठेवलं नाही आणि जे काही कमावलं आहे ते सगळं नश्वर आहे. म्हणजे पुढचा प्रवास, हे शरीर सोडल्यानंतर जो आपला प्रवास सुरू होणार आहे, त्या प्रवासासाठी आपण काहीही तरतूद केलेली नाही आहे. मग भीती वाटते की आता आपण कुठे जाऊ, आता आपलं काय होईल? नाहीतर लोक मृत्यूला घाबरतात का? कारण तयारी नसते. आता विद्यार्थ्यानं तयारी केली नाही, तो परीक्षेला गेला तर घाबरणारच आहे.
काहीच अभ्यास केला नाही तर तो परीक्षेमध्ये लिहिणार काय आहे. तेव्हा आजपासूनच तयारी करायला पाहिजे. उद्या येईल की नाही याची काहीही गॅरंटी नाही. उद्याच्या भरोश्यावर कधीही बसू नका. कधीही आशा करू नका की नाही होईल, आज नाही होईल, उद्या नाही परवा होईल, कधीतरी होईल, सगळं व्यवस्थित होऊन जाईल, सगळं बरोबर होऊन जाईल, असा विचार कधीच करत बसू नका. कारण जीवनामध्ये उद्या कधीच येत नाही. कल करे सो आज कर और आज करे सो अभी कर. जे उद्या करायचं आहे ते आजच कर आणि जे आज करायचं आहे ते आत्ताच कर. कारण गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. हेच तर आपल्याला कळत नाही. म्हणजे आपला अनुभव आहे आणि तरीसुद्धा आपण आपला वेळ किती व्यर्थ गमावतो. ह्या क्षुल्लक गोष्टीसाठी एवढं मूल्यवान आयुष्य आपण नष्ट करतो. आपल्याला हे कळतच नाही. एवढा विवेकच आपल्यामध्ये नाही. आणि मग शेवटी काय? पश्चाताप. अजून काय करणार? पश्चातापाशिवाय काहीही उपाय नाही. मग तशी वेळ आपल्यावर कशाला येऊ द्यायची? पश्चाताप करायचाच कशाला? जर सुरुवातीपासूनच जर आपण व्यवस्थित आध्यात्मिक मार्गावर चाललो तर आपल्याला समाधान राहील. म्हणून आशेवर बसू नका. मी 1,00,000 कमावेल, 10,00,000 कमावेल, 1 कोटी कमावेल, मी खूप मोठा श्रीमंत होईल, मी 2-4 घरं बांधेल, मी गाड्या घेईल, ह्या सगळ्या आशा आहे. आणि लक्षात ठेवा, याच्यामुळेच तर आपलं बंधन वाढत आहे. कारण ही जी महामाया आहे ती आपल्यामध्ये आशा निर्माण करते आणि आशा वायूवर आपण या संसारामध्ये भटकत असतो. तेव्हा इथे आशा सोडून द्या. तुम्ही प्रयत्न करत राहा, जे होईल ते होईल, पण खूप आशेवर बसू नका की काहीतरी चांगलं होईल, काहीतरी चांगलं होईल असं म्हणत वाट बघत बसू नका. कारण तुम्ही जर वाट बघत बसले तर काहीच उपयोग नाही. म्हणून जगातल्या सगळ्या गोष्टींची आशा सोडा. हे शरीर कशाचं बनलेलं आहे? मन पतंग आशा वायू बांधी त्यास माया दोरी गे. तर यानं मायारूपी दोरीनं बांधलेलं आहे. ही जी दोरी आहे ना, आपण मांजा म्हणतो, ती दोरी काय आहे? मायेची दोरी आहे. हे मन भरारा मारते. आशा वायू, त्या मनामध्ये खूप आशा अपेक्षा आहे, पण शेवटी ती दोरी आईच्या हाती आहे. ती पतंग तुटू शकत नाही. कंट्रोल आईचा आहे. कितीही भरारा मारा पण ती एका मिनिटामध्ये तुम्हाला खाली आणू शकते. असं समजू नका की तुमच्या सगळ्या काही आशा पूर्ण होतील. म्हणजे भौतिक जीवनाबद्दलची आशा सोडा, पण मात्र आध्यात्मिक जीवनाची आशा सोडू नका. बघा, हेच आहे. आशा तर पाहिजे. आता निराश झालेला मनुष्य जगू शकत नाही, त्याला आशा पाहिजे. आता भौतिक जगामध्ये खूप प्राप्त करून घेण्याची आशा सोडायची आहे आणि त्या आशेची दिशा भगवंताकडे वळवायची आहे. आता आशा करा भगवंताची की मला याच जन्मामध्ये भगवंताचा लाभ झाला पाहिजे. कारण अशी जर आपली आशा नसेल किंवा अशी जर इच्छा नसेल, अशी जर प्रतीक्षा नसेल की ठीक आहे, आज मी खूप साधना केली, भगवंताचा लाभ झाला नाही, उद्या अजून मी पुन्हा साधना करेल, उद्या पुन्हा मी प्रयत्न करेल, पण ह्या जन्मामध्येच मृत्यूच्या पूर्वीच मी भगवंताचा लाभ करून घेईल, ही आशा बाळगायला काही हरकत नाही. आणि ती आशा पाहिजेच. कारण एका दिवसामध्ये काही भगवंताचा लाभ होत नाही. आपल्याला वाट बघावीच लागते. पण भौतिक गोष्टीची वाट बघून हाती काहीच लागत नाही. आणि मिळालं तरी लागत नाही आणि नाही मिळालं तरी लागत नाही. पण इथे मात्र आपण रत्न शोधत आहोत, अमृत शोधत आहोत. इथे काहीच वाया जात नाही. आता बघा, शबरीचं उदाहरण बघा. आता ती शबरी, एका भिल्लाची मुलगी, आदिवासी, ती ऐन तरुण वयात घर सोडून गेली. मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये राहिली आणि मातंग ऋषीने सांगितलं की एक दिवस राम येऊन तुला दर्शन देईल. आता ती दररोज आशेवर बसलेली आहे. ती आश्रम सजवून ठेवते, फुलं आणते, फळं आणते, सगळं करते, झाडपूस करते आणि तिला वाटते की आज तरी येईल, उद्या तरी येईल. म्हणजे मनामध्ये आशा आहे की राम नक्की येईल. तिनं आशा सोडली नाही, मरेपर्यंत आशा सोडली नाही की आपल्याला भगवंताचं दर्शन होईलच होईल.
दररोज प्रतीक्षा करायची की आज राम येणार, आणि शेवटी राम आले. धन्य पावन झाली शबरी, रघुपती आले तिच्या दारी. शेवटी रघुपती आले, पण शबरी तोपर्यंत म्हातारी होऊन गेलेली होती. म्हणजे तरुणपणापासून तर म्हातारपणापर्यंत ती वाट बघत बसली, भगवंताच्या आशेवर बसली, आणि भगवंताने तिला निराश केलं नाही. तिला बरोबर दर्शन दिलंच. प्रभू तिच्या दाराशी आलेच आणि तिची मुक्ती झाली. म्हणजे आध्यात्मिक जीवनाकडे या आशेची तुम्ही दिशा बदलून द्या. म्हणजे मग काय होईल, जगातल्या गोष्टीची आशा केली त्या मिळेल किंवा नाही मिळेल काही भरोसा नाही, आणि मिळाल्या तरी काही सुख देत नाही, कारण त्या नश्वर आहे. नाही मिळालं तर दुःखच होते. पण भगवंताची आशा केली, अध्यात्माची आशा केली, ब्रह्मज्ञानाची आशा केली, तर ती आशा पूर्ण होईल. आणि पूर्ण जरी झाली नाही तरी तुम्ही त्या मार्गाने पुढे पुढे जात राहाल, एवढं मात्र नक्कीच. म्हणून मनपतंग आशा ही वायू, बांधी त्यास माया दोरी, बांधी त्यास माया दोरी. तर इथे माया दोरीनं ही पतंग बांधलेली आहे. म्हणजे ही जी माया आहे, हे जग आहे, ह्या जगामधल्या वेगवेगळ्या गोष्टींनी आपण बांधल्या गेलेलो आहे. एकच दोरा नाही, कितीतरी धागे आहे, कितीतरी बंधनं आहे. ह्या सगळ्या बंधनांनी आपण बांधले गेलेले आहोत. आपण कितीही भरारी मारली, आपण कितीही स्वप्न बघितले, तरी शेवटी आपली दोरी या आईच्या हातीच आहे. हेच इथे या कडव्यामध्ये रामप्रसाद सांगत आहे. काक गंडी मंडी गाथा, पंजरादी नाना नाडी, घुडी सगुने निर्माण कोरा, कारिगरी बाडाबाडी. सांगाड्यात किती त्या नाड्या, जोडी त्यास लांब शेपटी गे, पतंग स्वगुणे निर्मिती माते, नक्षी काम शोभेसाठी गे. तर इथे काय म्हटलं आहे, हा सांगाडा आहे, हे शरीर आहे, त्यामध्ये कितीतरी नाड्या आहे. आपला दिसते शरीर असं एकदम सिंपल, पण त्याच्या आतमध्ये कितीतरी गोष्टी आहे. किडनी आहे, हृदय आहे, लिव्हर आहे, काय काय आहे. हे सगळं आहे, हे सगळं मायेने निर्माण केलेलं आहे. सांगाड्यात किती त्या नाड्या, जोडी त्यास लांब शेपटी गे, आणि त्याला शेपटी आहे, आणि पतंग सौगुणे निर्मिसी माते. आता ही पतंग जी आहे, ही पतंग कशापासून निर्माण केलेली आहे? ही माया ही पतंग 3 गुणापासून निर्माण करते. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, हे 3 गुण आहे. आणि मग त्यामधून हे भूतं येतात, पंचमहाभूत, आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी, पाणी, हे सगळे येतात. तर इथे गुणाचा प्रभाव, ह्या 3 गुणात्मक सृष्टी आहे. ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक जीवामध्ये हे 3 गुण असतात, आणि हे 3 गुणच आपल्याला बांधत असतात. म्हणून आपल्याला गुणातीत व्हायचं आहे, गुणाच्या पलीकडे जायचं आहे. पण हे शरीर आहे, मन आहे, त्यामध्ये हे काही सगळ्या ज्या काही गोष्टी आहे, त्या सगळ्या महामायेनं गुणांपासून बनवलेल्या आहेत, त्रिगुणांपासून बनवलेल्या आहे, आणि दोरी मात्र तिच्या हाती आहे. तर मायेनं हे पतंग बनवलेले आहे 3 गुणापासून. आता आपल्याला काय करायचं आहे, आईच्या कृपेनं आपल्याला ह्या 3ही गुणाच्या पलीकडे जायचं आहे. शेवटी आपलं मन कशामुळे बांधलेलं आहे? ह्या 3 गुणामुळे बांधलेलं आहे. आपल्या मनामध्ये 3 गुणच आहे. कधी कधी आपण आळस करतो, कधी झोपेमध्ये काढतो. म्हणजे आपल्याला निद्रेमध्ये ठेवून, आळसामध्ये ठेवून ही माया बांधत असते. तमोगुणामुळे माया आपल्याला बांधते, म्हणजे आपला विनाशच करते. रजोगुण आहे, मनाला खूप चंचल करते, खूप कामामध्ये लावून देते, खूप आशा करायला लावते, आणि त्यामुळे ती बांधते. आणि आपल्या मनामध्ये सत्वगुण निर्माण झाला की मग काय पाहिजे? संपत्ती पाहिजे, नाम पाहिजे, यश पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, सगळं ज्ञान पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी देऊन माया बांधते. कितीही मनुष्य मोठा पंडित असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, पण जर अहंकार असेल की मी ज्ञानी आहे, मी धनी आहे, मी ब्राह्मण आहे,
तर हा अहंकार मनुष्याच्या बंधनाचं कारण ठरतो. म्हणजे ही महामाया 3 गुणापासून आपलं मन, आपलं शरीर निर्माण करते. आणि हे 3 गुण आपल्यामध्ये असल्यामुळे हे 3 गुणच आपल्याला बांधतात. आणि हे गुण वेगवेगळ्या प्रकारे असतात. म्हणजे सगळ्यांच्या आशा काही सारख्या नसतात. काही पतंगी खूप वर उडतात, तर काही पतंगी खालीच पडतात. जर तमोगुण खूप जास्त असेल, तमोगुण म्हणजे जडता, तर ते पतंग उडणारच नाही. तो कितीही प्रयत्न करेल तरी तमोगुण आहे तो आळसामध्ये झोपूनच राहील. तो काही आशा करत नाही. तो आपला पडून राहतो दगडासारखा. तो मेहनती करत नाही, कष्टी करत नाही आणि त्याला काही आशाही नसते. अरे मिळालं मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं, पडून राहा. बायको काम करते, पडून खातो, बसून खातो. म्हणजे असे पण लोक असतात की यांना जड म्हणतात, की जडाप्रमाणे जीवन जगतात. काहीच करण्याची इच्छा नसते. पण काही काही लोक ओव्हर ॲक्टिव्ह असतात. हे करायचे आहे, ते करायचे आहे, ते एकाच वेळेस 10-15 गोष्टी करायला बघतात आणि मग त्यामध्ये अडकून पडतात. इतकं काही मन चंचल झालेलं असतं की ते भगवंताकडे लागू शकत नाही. त्यांच्या भराऱ्या खूप उंच मारतात रजगुणामुळे. आणि सत्वगुणामुळे सुद्धा ह्या जगातला मान, सन्मान, यश, सत्ता, पैसा ह्या गोष्टीकडे मन जाते. त्या गोष्टी यांना मिळतात आणि मिळाल्यामुळे त्या गोष्टीमध्ये हे आसक्त होऊन बंधनात पडतात. म्हणून हे शरीर आणि मन महामायेनं 3 गुणापासून बनवलेलं आहे. आणि आपल्याला तर या 3 गुणाच्या पलीकडे जायचं आहे. आई कशी आहे? गुणातीत आहे. ती गुणमयी पण आहे. भगवान श्रीरामकृष्ण कसे आहे? गुणातीत आहे, गुणाच्या पलीकडे आहे. ही माया त्यांच्यामध्ये आहे, हे 3 गुण त्यांच्यामध्ये आहे. पण ते मात्र याच्यामध्ये नाही, ते याच्या पलीकडे आहे. आपल्या गुणांच्या आपल्या मायेच्या माध्यमानं ते जग निर्माण करतात, पण ते जगात बद्ध होत नाही. ते जगापासून वेगळेच राहतात. हे 3 गुण आणि ही माया त्यांच्या आदेशाप्रमाणे कार्य करते. भगवंताला ती बांधू शकत नाही, कारण ती भगवंताची माया आहे. भगवंताच्या इच्छेनं ती काम करते. भगवंत मायाधीश आहे. तर इथे सांगाड्यात किती त्या नाड्या, जोडी त्यास लांब शेपटी गे, पतंग स्वगुणे निर्मिसी माते, नक्षी काम शोभेसाठी गे. आता 3 गुणांना हे शरीर बनवलेलं आहे. आता बघा, आईच्या पोटामध्ये काय असतं? एक मांसाचा गोळा असतो, फक्त मांसाचा गोळा. त्याच्यामध्ये आतमध्ये नाड्या कुड्या सगळं असतात, पण एक मांसाचा गोळा असतो. मग त्यावर ही माया काय करते? नक्षीकाम करते. नक्षीकाम केल्यामुळे मग ही पतंग चांगली दिसायला लागते. बघा, पतंगी तर किती प्रकारचे आहे. कोणतीही पतंग उडू शकते, पण काही काही पतंगाची किंमत जास्त असते, कारण त्यावर नक्षीकाम केलेलं असते. आता हे नक्षीकाम काय आहे? 2 डोळे आहे, कान आहे, नाक आहे, तोंड आहे, हात आहे, पाय आहे, हे सगळं आहे ना. पंचेंद्रिय आहे, हे सगळं नक्षीकाम आहे. जर हे नक्षीकाम केलेलं नसतं तर सगळी माणसं सारखीच दिसली असती. आता नाक नसतं आणि नुसते 2 छिद्र ठेवले असते तरी काम भागलं असतं. आपल्याला श्वासोश्वास घेता आला असता. पण हे नाक नसतं तर ते दिसलं कसं असतं? विद्रूप दिसलं असतं. तर हे कान नसते आणि 2 छिद्रच असते समजा, तर मनुष्य दिसायला कसा विद्रूप दिसला असता. म्हणून आईनं हे नक्षीकाम पण केलं. छानपैकी 2 कान लावून दिले, डोळे लावून दिले. नुसते छिद्र ठेवू शकले असते, पण तिनं हे सजवलं, हे यंत्र सजवलं, नक्षीकाम केलं. त्यामुळे याची अजून किंमत वाढली, हे आकर्षक झालं. तेव्हा इथे आईनं नक्षीकाम पण केलेलं आहे या पतंगीवर. नुसती पतंग केली नाही, तर त्यावर नक्षीकाम केलं आणि तिला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला. काही काळ्या असतात, काही गोऱ्या असतात, काही रंगीबेरंगी असतात. आता तुम्ही वेगवेगळ्या देशात जा, वेगवेगळ्या रंगाचे लोक तुम्हाला बघायला मिळतात, वेगवेगळं नक्षीकाम केलेलं बघायला मिळतं. तर हे सगळं आई करते. आणि नक्षीकाम शोभेसाठी, फक्त शोभा वाढवण्यासाठी, की माणूस चांगला दिसला पाहिजे. जर त्याची शोभा वाढली नाही तर कोणीच त्याच्याकडे आकर्षित होणार नाही. आणि आकर्षित जर झाला नाही तर हे जग चालणार कसं? म्हणजे एकमेकाविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी हे नक्षीकाम करावं लागतं.
नाहीतर ह्या पतंगी कोणी घेणारच नाही, त्याची विक्रीच होणार नाही. तर इथे जगाची निर्मिती करायची आहे, हा संसार चालवायचा आहे, त्यामुळे एकमेकाविषयी आकर्षण निर्माण करायचं आहे. त्यासाठी तर शोभा पाहिजे ना. एवढ्या ब्युटी पार्लर आहे, एवढं सगळं आहे, कशासाठी आहे? शोभेसाठी आहे, की आपण चांगलं दिसलो पाहिजे. आता इथे भगवंतानीच आपल्याला सुंदर केलेलं आहे, भगवंतानीच आपल्याला शोभा दिलेली आहे. बघा, मनुष्याच्या अंगावर वानरासारखे केस नसतात, मनुष्याला वानरासारखी शेपटी नसते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या, कारण मनुष्य चांगला दिसावा म्हणून. त्याच्यावर पुन्हा मनुष्य अजून प्रयत्न करतो की अजून याच्यापेक्षा चांगलं दिसलो पाहिजे. मग काहीतरी कृत्रिम गोष्टी लावून तो चांगला दिसण्याचा प्रयत्न करतो. म्हातारा झाला तर त्याला वाटतं की मी यंग दिसलो पाहिजे. मग काय काय करणार? मेकअप करणार, प्लॅस्टिक सर्जरी करणार, म्हणजे स्वतःची शोभा वाढवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यामुळे हे जग आपल्याकडे आकर्षित होईल. हे जगच तर पाहिजे त्यांना, भगवंत कुणाला पाहिजे? भगवंतासाठी काही ही शोभा नाही आहे. आता आपल्याला माहीत आहे की सूरदासजी आंधळे होते, त्यांना डोळ्याची गरज नव्हती. ते डोळे नसताना पण आनंदी होते, कारण त्यांना दिव्यदृष्टी होती, त्यांना भगवंताला बघायचं होतं. त्यांना डोळ्याद्वारे काही हे जग बघायचं नव्हतं, नामरूप बघायची नव्हती, म्हणून ते आनंदी होते. पण आपल्याला ह्या शरीराद्वारे हे जग बघायचं आहे, ह्या जगाला आपल्याकडे आकर्षित करायचं आहे. म्हणून हे नक्षीकाम मायेनं केलेलं आहे की तुम्ही मार्केटमध्ये तुमची किंमत आली पाहिजे, म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला मायेनं दिलेल्या आहे, नक्षीकाम करून दिलेलं आहे की ज्यामुळे तुम्ही अजूनच संसाराच्या बंधनात बांधल्या जाणार. तुम्ही जेवढे सुंदर दिसाल तेवढे बंधनं तुमचे जास्त होईल, तेवढे प्रलोभन आकर्षण वाढेल. विषयाचा मांजा लावून येतो, धारदार दोरा बनवी गे, पतंग लाखातून एक कटे, हससी आई टाळ्या पेटून गे. मराठीमध्ये आहे आणि बेंगॉली आहे. विषये मेजेशे मांजा, कर्कशा होयेशे दडी, घुटी लख्खर दुटो एकटा काटे, हेशे दावमा हात चापटी. तर इथे काय म्हणतो रामप्रसाद, ही जी दोरी आहे ना, याला मांजा म्हणतात मराठीमध्ये. तर हा मांजा खूप घट्ट असतो, सहजासहजी पतंग कटत नाही. आपण बघतो आकाशामध्ये किती पतंग असतात, पण सहजासहजी कटत नाही. ज्या पतंगीचा मांजा स्ट्रॉंग असेल ती पतंग कटणार नाही, जर दुसरा वीक असेल तर ती पतंग कटेल. तर आता हा मांजा किंवा ही दोरी मजबूत करण्यासाठी काय करतात, ते चायनावरून मांजा मागतात, म्हणजे त्याला काचेचं पावडर लावतात. म्हणजे काच आपण म्हणतो ग्लास, त्या काचेच्या पावडरमध्ये तो मांजा टाकलेला असतो, त्याला तो काचेचा मांजा लावलेला असतो. त्यामुळे काय होतं, तो दोरा शार्प होतो आणि आपला हात जरी लागला तरी आपले बोटं कापतात. किती वेळा पक्षी मरतात, किती वेळा माणसाच्या गळ्याला इजा होते, कारण तो मांजा काही साधारण नसतो, तो एकदम शार्प असतो, कारण त्याच्यामध्ये काच मिसळलेला असतो. तर हा मांजा जो आहे त्याला काच लावलेला आहे, तो आहे विषयाचा मांजा. हे जे 5 विषय जगामध्ये आहे, या आईनं या दोऱ्याला ह्या विषयाचा मांजा चांगला लावून दिलेला आहे, खूप घट्ट लावून दिलेला आहे. आता हा दोरा आहे, पण त्याला जर विषयाचा मांजा लावलेला असेल तर तो किती मजबूत होईल बघा, प्रचंड मजबूत होईल. कारण एक नाही 5 विषय आहे, फक्त ग्लासच नाही, त्यामध्ये कितीतरी गोष्टी टाकलेल्या आहे आणि त्याचं मिश्रण करून त्या मांजाला लावलेलं आहे. आता त्या मांजाला हा जर 5 गोष्टी एकत्र करून लावलेल्या असेल, तो मांजा तुटेल का? म्हणजे ह्या जगातले जे विषय आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे सगळे विषय तर इंद्रियांना आकर्षित करत असतात ना. आपले इंद्रिय आहे त्यांची दिशा कशाकडे आहे? विषयांकडे. आणि ह्या विषयाचा मांजा आईने लावून दिलेला आहे, मनाला तो मांजा लावून दिलेला आहे. म्हणजे मनाचे मनरूपी दोऱ्याला तो मांजा लावलेला आहे, म्हणजे तो आता किती मजबूत झालेला आहे. आता मनामधून ह्या विषयांचं आकर्षण काढून टाकणं फार अवघड आहे. आपण खूप प्रयत्न करतो की विषयांपासून दूर राहिलं पाहिजे,
पण हे 5च विषय आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि हे ह्या मनरूपी दोरीला लावलेल्यामुळे ती एवढी मजबूत झालेली आहे की काही केल्या ते बंधन तुटत नाही, काही केल्या ह्या पतंगीचा दोरा तुटत नाही. आणि आई मस्त तो ओढत असते आणि आपली मजा करत असते, आपल्याला खेळवत असते, वर खाली खाली वर खाली वर, कधी हे गोष्ट देणार कधी ती गोष्ट देणार, म्हणजे भुलवून ठेवते. पण अशा हजारो पतंगीमध्ये एखादी पतंग असते की जी पतंग कटते. कटी पतंग आपल्याला माहिती आहे, कटी पतंग एक सिनेमा होता, तेव्हा एखादी पतंग त्यामधून जाते, जोराचा हवा आला समजा तर ती एखादी पतंग कटू शकते, पण सगळ्याच काही काटल्या जात नाही. म्हणून गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चित् वेत्ति माम तत्वतः. तर इथे गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात की हजारो लोकांपैकी एखादीच व्यक्ती माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करते. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये, म्हणजे सिद्धी किंवा मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी हजारो लोकांमध्ये एखादाच येतो. सगळे लोक या मायेचा जो मांजा लावला आहे त्यामध्येच भुलतात. आणि जे लोक माझ्याकडे येतात किंवा मला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात, यत्तामपि सिद्धानाम, जे सिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात त्यामधला एखादाच मला प्राप्त करून घेतो. क्वचित् माम वेत्ति तत्वतः. तेव्हा या हजारो पतंगी उडवल्या आहे, त्यामध्ये एखादी पतंगच कटते. जर त्याचा विषयावरचं आकर्षण कमी झालं, जर तो त्याने मांजा लावला नाही, त्यानं जर सोडून दिली सगळी आसक्ती जगाची, तर ती पतंग कटते. पण फार क्वचित, सगळ्याच पतंगी काही कटत नाही. आणि ती पतंग कटली की आईला आनंद होते, अरे सुटला, ते टाळ्या वाजवते. बघा ना, हेशे दावमा हात चापडी, मग आई हसते आणि मग टाळ्या वाजवते, अरे एक गेला माझ्या बंधनाच्या पलीकडे, एक जीव माझ्या हातून सुटला, एक पतंग कटली, गेला. तर असे फार क्वचित लोक मुक्त होतात, सगळेच काही मुक्त होत नाही. जोपर्यंत मांजा आपला खूप घट्ट आहे, जोपर्यंत तो खूप स्ट्रॉंग आहे, तोपर्यंत पतंग कटणार नाही. जेव्हा आपण विचार करू की नाही आता ही पतंग कटू द्या, जाऊ द्यायला भवसागराच्या पलीकडे, तेव्हा मग आपण हे सगळे विषयाचे आकर्षण सोडून देतो आणि तेव्हा कुठे मग ती पतंग कटते. पण ही महामाया काही केल्या आपल्याला पलीकडे जाऊ देत नाही. पतंग लाखातून एक कटे, हससी आई टाळ्या पिटून गे. प्रसाद दक्षिण वायू भराने, पतंग मारील भरारी गे. भवसंसार समुद्र लंघुनी, पडेल सत्वर परती गे. प्रसाद बोले, रामप्रसाद म्हणतो, दक्षिणा बातासे घुडी जाबे उडी. भवसंसार समुद्र पारे, पोडवे गिये ताडा ताडी. तेव्हा भगवंताच्या कृपेचा वायू, दक्षिण वायू, जेव्हा मग ती पतंग कटली की तो भगवंताच्या कृपेचा वारा जोरात वाहतो. इथे दक्षिण वायू म्हटलं आहे. आणि तो भगवंताच्या कृपेचा वारा जोरात वाहून त्या पतंगाला भवसागराच्या पलीकडे फेकून देते. म्हणजे ती पतंग आता भवसागर पार करून गेली. आता भगवंताच्या कृपेचा वायू नेहमीच वाहतो आहे. आपल्याला कुठे कळतं? भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले की भगवंताच्या कृपेचा वायू नेहमीच वाहत आहे. तुम्ही तुमच्या नावेचं शीड उभारून द्या, मग त्या हवेमध्ये तुमचे नाव बरोबर नदी पार करून जाईल. भगवंताच्या कृपेचा वारा तर आहेच, पण ही आसक्ती तर सुटली पाहिजे ना. ह्या जगाची आसक्ती गेली पाहिजे, ह्या 5 विषयावरची आसक्ती गेली पाहिजे. तेव्हा पतंग कटेल. आणि पतंग कटली की ती भवसागराच्या पार जाईल, म्हणजे भगवंतच तिला भवसागराच्या पार घेऊन जाईल. त्याची कृपा आहेच. आणि मग ह्या जगामध्ये येण्याचं पूर्णपणे थांबेल. पुन्हा पुन्हा ह्या जगामध्ये येऊन जन्म मृत्यू ह्या जराव्याधी भोगाव्या लागणार नाही. तर ह्या गाण्याच्या माध्यमातून बघा रामप्रसाद आपल्याला सांगत आहे की कशाप्रकारे मायेनं हे शरीर घडवलेलं आहे आणि कशाप्रकारे हा जीव बांधला गेलेला आहे. आणि तो एक प्रकारे पतंगच आहे.
आता तो पतंग आशावायूवर उडवत आहे या जगामध्ये, पण शेवटी कितीही ते पतंग उंच गेली तरी दोरी मात्र आईच्या हाती आहे. कारण त्या दोरीला मांजा लावलेला आहे. आता मांजा लावलेला असल्यामुळे ती खूप आता घट्ट झालेली आहे. आता त्या विषयाच्या मांजामुळे ती विषयाकडेच जाते, ती भगवंताकडे जात नाही. तो धागा तुटत नाही. एवढा काही मजबूत केलेला आहे मायेने तो धागा की तो काही केल्या तुटू शकत नाही. पण जर एखादा तुटला तर भगवंताच्या कृपेच्या वायूमुळं तो भवसागर पार करून जातो. पण अशांची संख्या फार कमी असते आणि असा एखादा पतंग कटला तर आईला खूप आनंद होतो आणि ती हसून हसून टाळ्या वाजवते. हे ह्या गाण्यामध्ये रामप्रसादांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि भगवान श्री रामकृष्णाने बघा तिथल्या सगळ्या भक्तांच्या समोर हे गाणं गाऊन त्यांची मनं प्रफुल्लित केलेली आहे. श्री रामकृष्ण म्हणतात, ती लीलामयी, हा संसार तिची लीला, ती इच्छामयी, आनंदमयी, लाख जणांतून एखाद्यालाच मुक्त करते. ती लाखामधून एखाद्यालाच मुक्त करते, सगळ्यांना काही मुक्त करत नाही. कुणाला मुक्त करते? जो भगवंताला शरण जातो. मामेवये प्रपद्यन्ते माया मेतास्तरंतीये. जो भगवंताला शरण जातो अशा व्यक्तीला ही माया मुक्त करते. कारण शेवटी माया भगवंताची आहे, तिला आपला मार्ग सोडावा लागतो. पण सगळेच काही भगवंताला शरण जात नाही, म्हणून ते मायेचं बंधन काटू शकत नाही. ब्राह्मभक्त, महाराज तिनं मनात आणल्यास साऱ्यांनाच मुक्ती मिळू शकेल, का बरं मग तिनं आम्हाला संसारात जखडून ठेवलं असेल? श्री रामकृष्ण म्हणतात, इच्छा तिची, तिचीच इच्छा की हे सारं घेऊन खेळ खेळावे. लपंडावात भोजाला आधीच हात लावून दिल्यास मग पळापळ करावी लागत नाही. पण सारेच गडी जर शिवून देतील तर मग खेळच कसा चालणार? सगळ्यांनी शिवून टाकल्यास भोजा झालेला गडी नाखुश होतो. खेळ चालू राहिल्यास स्वारी मोठी खुश. म्हणूनच लाखातून एखाद्याचं पतंग काढतेस आणि हसून टाळ्या पिटतेस. म्हणजे बघा इथे भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की हा मायेचा खेळ आहे, हा तर चालला पाहिजे ना. सगळ्यांना मुक्त करून टाकलं तर हा संसार चालेल कसा? म्हणून माया सगळ्यांना काही मुक्त करत नाही. तिला हा खेळ चालवायचा आहे, हा खेळ सुरूच राहिला पाहिजे, त्यामध्येच तिला आनंद आहे. ते सगळे मुक्त झाले तर मग तिकडे आईकडे जाईल कोण? म्हणजे मायेच्या बंधनात राहील कोण? मग सगळेच मुक्त होऊन जाईल. म्हणून तिचीच इच्छा, तिच्या इच्छेनंच मनुष्य बद्ध होतो, तिच्या इच्छेनंच मुक्त होतो. आपलं कर्तव्य काय? तिला प्रसन्न करून घेणं. ती एकदा प्रसन्न झाली, तिची कृपा झाली तर ती आपल्याला मोक्षाचं द्वार उघडून देऊ शकते आणि आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो. ती त्यांची शक्ती आहे. त्या शक्तीमुळे आपण बंधनात पडलेलो आहे. शरीर धारण केलं की आपण शक्तीच्या राज्यामध्ये आलेलो आहे. पण जाण्याचा मार्ग आहे. आपण यामधून बाहेर पडू शकतो. भगवंताला शरणागत होऊन आणि आईला प्रसन्न करून आपण या मायेच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. पण आपण आपल्या आशा कमी केल्या पाहिजे, जगाच्या आशा सोडल्या पाहिजे, भगवंताची आशा धरली पाहिजे. ह्या 3 गुणाच्या पलीकडे जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर आपली पतंग कटू शकते आणि आपण त्या भगवंताच्या कृपेच्या वायूमुळे हा भवसागर पार करून जाऊ शकतो. हेच आपल्याला रामप्रसाद या गाण्याद्वारे सांगत आहे. तर आपण त्या गाण्याचं थोडक्यात निरूपण केलेलं आहे. आता हेच गाणं आपण ऐकूया. सुंदर आवाजामध्ये गायलेलं आहे. हे गाणं ऐकू आणि त्यानंतर आपल्या चिंतनाला विराम देऊ. श्यामा माते पतंग उडवी संसाराच्या बाजारी गे. श्यामा माते पतंग उडवी संसाराच्या बाजारी गे. मन पतंग आशा ही वायू, मन पतंग आशा ही वायू, बांधी त्यास माया दोरी गे. श्यामा माते पतंग उडवी
संसाराच्या बाजारी गे. सांगाड्यात किती त्या नाड्या, जोडी त्यास लांब शेपटी गे. सांगाड्यात किती त्या नाड्या, जोडी त्यास लांब शेपटी गे. पतंग स्वगुणे निर्मिसी माते, पतंग स्वगुणे निर्मिसी माते. नक्षीकाम शोभेसाठी गे, नक्षीकाम शोभेसाठी गे. श्यामा माते पतंग उडवी, संसाराच्या बाजारी गे. श्यामा माते पतंग उडवी. विषयाचा मांजा लावून तो, धारदार दोरा बनवी गे. विषयाचा मांजा लावून तो, धारदार दोरा बनवी गे. पतंग लाखातून एक कटे, पतंग लाखातून एक कटे. हससी आई टाळ्या पिटून गे, हससी आई टाळ्या पिटून गे. श्यामा माते पतंग उडवी, संसाराच्या बाजारी गे. श्यामा माते पतंग उडवी. प्रसाद दक्षिण वायू भराने, पतंग मारील भरारी गे. प्रसाद दक्षिण वायू भराने, पतंग मारील भरारी गे. भव संसार समुद्र लंघुनी, भव संसार समुद्र लंघुनी. पडेल सत्वर परतीरी गे, पडेल सत्वर परतीरी गे. पडेल सत्वर परतीरी गे. श्यामा माते पतंग उडवी, संसाराच्या बाजारी गे. मन पतंग आशाही वायू, बांधी त्यास माया दोरी गे. श्यामा माते पतंग उडवी, संसाराच्या बाजारी गे. श्यामा माते पतंग उडवी, संसाराच्या बाजारी गे. श्यामा माते. ओम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.